हॅलो, नमस्कार बालमित्रांनो. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षा प्रकरण 7वे संख्यांचा चढता व उतरता क्रम. ठीक आहे. तर आता यामध्ये संख्यांचा चढता उतरता क्रम लावत असताना काय करायचं आहे की आधी सर्वात उतरता क्रम लावत असताना मोठी संख्या आधी घ्यायची, नंतर लहान संख्या घ्यायची आणि चढता क्रम लावत असताना प्रथम छोटी, म्हणजे आपण जशा पायऱ्या चढतो, एखाद्या घराची पायरी चढत असताना पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी, चौथी, पाचवी असं, म्हणजे हा चढता क्रम. आणि उतरताना काय करतो, उतरताना पहिल्यांदा पाचवी, पुन्हा चौथी, तिसरी, पहिली, हा असा उतरता क्रम. तर हा असा चढता आणि उतरता क्रम आहे. यामध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की दोन संख्यांच्या दरम्यान सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्या, एक अंकी संख्या सर्वात लहान संख्या आहे 1, एक अंकी सर्वात मोठी आहे 9, दोन अंकी लहान संख्या 10, दोन अंकी मोठी संख्या 99. तसं 100, 1000, 10,000 आणि 999, 9999, 99,999 ही 5 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. आता या संख्यांचा चढता उतरता क्रम यावर आधारित प्रश्न पाहू. या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मधोमध येणारी संख्या कोणती? आता बघूयात आपण. हे 8000 आहे, 8000, हे 9000, 8000, 8000. आता कशाला ह्याच्यात आपल्याला उतरता क्रम म्हणल्यावर मोठी संख्या पहिल्यांदा काढूयात आपण. आधी मोठा अंक घ्यायचा. हे 8000, 8000, हे 9000 आहे, हे 8000, हे 8000, म्हणजे मोठी संख्या सापडली आपल्याला 9857. ठीक आहे. आता ह्याला गोल करून टाकू. आता उरलेल्या संख्या 8000च्या आहेत. आता हे 900, 900, 900, 900, म्हणजे ह्या अंकाचा काहीही उपयोग झालेला नाही. 900, 900. ठीक आहे. आता 76, 65, 57, 56 यामध्ये कोणती मोठी संख्या आहे? 76, म्हणजे 8976. ठीक आहे. हे जसं काम संपलं. आता 65, 57, 56 यामध्ये मोठी संख्या कोणती? 65, म्हणजे 8965. याही संख्येचं काम संपलं. आता दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती? 57, म्हणजे 8, 9, 5, 7 आणि 8, 9, 5, 6 झालं. हा उक्र म्हणजे उतरता क्रम. आता प्रश्न काय म्हणते? मधोमध संख्या कोणती? म्हणजे मधोमध संख्या कोणती आली? 8965. 8965, पर्याय क्रमांक 2. ठीक. आता प्रश्न दुसरा. या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या असता. आता उतरता क्रम तसाच बघू. हे पहिला अंक कोणता आहे? 6, म्हणजे 60,000, 6 हे तेच आहे. हे 7000 आहे, हे 7000 आहे, इथं 7000 आहे, इथं 7000 आहे, म्हणजे ह्या दोघांचं पण काही काम नाही. ठीक आहे. त्यानंतर 700, 700, 700, 700, म्हणजे ह्या तिन्ही संख्यांचा पण काही उपयोग झाला नाही. ठीक आहे. तिन्ही अंकांचा पण. ठीक आहे. आता ह्याच्यावरून कळणार आहे दशक आणि एककावरून. 79, 98, 89, 97. आता कोणती मोठी संख्या आहे? 98, म्हणजे 6798. 98. ठीक आहे. ही संख्याला गोल करू आपण. आता पुढं कोणती आहे? 89, 97, 97. ही संख्या, म्हणजे ही संख्या मोठी, म्हणजे 79 आणि 89 पैकी ही संख्या मोठी, म्हणजे 67,797. ही पहिली संख्या झाली. दुसरी संख्या झाली. आता 89 मोठी आहे का 79 मोठी आहे? तर 79, म्हणजे 6778 आणि त्यानंतर ही संख्या 67779. ठीक आहे. आता काय म्हणलं मग? ह्या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या असता क्रमाने येणारी तिसरी संख्या, पहिली, दुसरी, तिसरी, ही उत्तर आलं तिसरी. 67,789. 67,789. ओके.
खालील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास चढता क्रमाने लिहायचं आहे. चढता क्रम आता इथं पर्यायातूनच दिलेलं आहे. ही 12,000 आहे, आपण कॉमा देऊन घेऊ. 14,000 आहे, ही 15,000 आहे, ही 14,000 आहे. आता चढता क्रम म्हणल्यानंतर काय आहे, लहानापासून मोठ्यापर्यंत. म्हणजे कोणती आली, 12,000 ही लहान संख्या आहे. 12,544. आधी कधी पण संख्या लहान मोठी बघत असताना सर्वात मोठं जे स्थान आहे ते बघायचं. हजाराचं आहे, 10,000चं आहे, शतकाचं, अशा पद्धतीनं बघत जायचं. हां, आता हे झाले 12,000. आता ह्याच्यापेक्षा मोठी 14,000 आहे, 14,000 आहे. म्हणजे आपल्याला सर्वात मोठी सगळ्यात शेवटी घ्यायची. मग ही 14,000, ही 14,000 आणि ही 917 आहे, ही 342. म्हणजे 14,342. म्हणजे लहान संख्या त्यापेक्षा मोठी संख्या. आता ह्याच्यापेक्षा मोठी संख्या 14,917 आणि सर्वात मोठी संख्या कोणती आली, 15,324. मग काय म्हणले, सर्वात प्रथम संख्या कोणती, सर्वात प्रथम संख्या कोणती म्हणलं तर 12,544. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 4. या संख्यांचा चढता क्रम कोणता. आता संख्यांचा चढता क्रम आपण पर्यायच बघू. 650 आहे, 560 आहे, म्हणजे हा चढता क्रम नाही. हे 506, 560, 650, 605. आता 605 इथं आधी यायला पाहिजे, 650 इथं यायला पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 पण नाही. पर्याय क्रमांक 3 काय आहे, 506, 560, 605, 650. हा बरोबर पर्याय क्रमांक दिसतो आहे. कारण लहान संख्या पुन्हा मोठी, पुन्हा मोठी आणि सर्वात मोठी. आता हा पर्याय तर बरोबर दिसतोय. हा कुठं चुकला बघूयात. 506, 605, 650 आणि 560. म्हणजे ही लहान संख्या शेवटी घेतली, म्हणजे 2 नंबरची संख्या शेवटी घेतली. म्हणजे पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ठीक आहे. प्रश्न 5. या संख्या चढत्या क्रमाने लिहिण्यास शेवटून दुसरी येणारी संख्या कोणती. आता चढत्या क्रमाने लिहायचा. काय आहे, 3,126, 3,212, 612, 3,261. हे 3,000चं काही संबंध नाही, कारण सारखेच अंक आहेत. आता 100, 200, 600, 200. चढता क्रम म्हणल्यावर लहान संख्या 100, म्हणजे 3,126 पहिल्यांदा आलं. पुन्हा काय आहे, 600 तर सर्वात शेवटी येणार आहे. पुन्हा 200 आणि 200 आहे. इथं 216 आहे, 261 आहे. मग 216 आहे म्हणल्यावर ही संख्या घ्यायची, 3,216. म्हणजे ह्या संख्येचं काम संपलं. त्यानंतर 3,126 संपलं. आता ह्या दोघांमधली लहान संख्या कोणती आहे, 3,261. 3,261 आणि मोठी संख्या सर्वात 3,612. बघा चढता क्रम बरोबर आलं का. 100, 200, 200, 200मध्ये ही 16, ही 61, म्हणजे बरोबर आहे. आणि ही 3,600. बऱ्याच वेळेस चुका होतात. इथं 12 आपण बघतो, इथं 16 बघतो, आणि त्याच्यामुळं आपलं चुकीचं होण्याची शक्यता असते. म्हणून नीट लक्ष द्यायचं. शेवटून दुसरी संख्या कोणती. आता काय म्हणले, शेवटून दुसरी. शेवटून ही पहिली, ही दुसरी. 3,261 हे उत्तर. 3,261. बऱ्याच वेळेस हे वाचत नाही आपण. दुसरी संख्या कोणती म्हणली की 3,216 लिहितो. म्हणून प्रश्न नीट वाचायचा, काळजीपूर्वक वाचायचा, 2दा वाचायचा. या संख्यांचा उतरता क्रम लावल्यास. आता उतरता क्रम लावून घेऊ आपण. ठीक आहे. प्रश्नाचे पण 2 भाग करायचे. एक प्रश्न, माहिती आणि विचारलेला प्रश्न. इथपर्यंत आहे ती प्रश्नाची माहिती आहे. ठीक आहे. आणि हे जे दिलेलं आहे, शेवटून दुसरी संख्या कोणती, हा आहे प्रश्न. मग आता माहितीवरून काय करायचं, आपल्याला संख्यांचा उतरता क्रम लावायचा आहे. चला, उतरता क्रम कसा लावायचा. आता आधी मोठी संख्या. कोणती मोठी संख्या आहे बघूयात आपण. 7,075, 7,705, 9,775, 7,557, 9,757. हां, सगळ्यात 4 अंकी संख्या आहेत, बरोबर आहे. 5 अंकी संख्या कोणती नाही. आता मोठी कोणती दिसते, ही तर 9,000 आहे,
इथं 9000 आहे. 9775, 9757. 57 लहान आहे, ही मोठी आहे. म्हणजे 9775, त्याच्यानंतर 9757 या संख्येचं काम संपलं. आता उरलेल्यामध्ये काय आहे, मोठी संख्या शोधायची. आता 7075 आहे, हे 705 आहे. इथं दुसरा अंक बघायचा आपल्याला आता, आहे की नाही. दुसरा अंक इथं 0, 7, इथं 5. 7 अंक मोठा आहे म्हणजे ही मोठी संख्या. 7705, पुन्हा ही 7557 आणि पुन्हा 7075, 7075. बघा, हा झाला उतरता क्रम. आपल्याला काय सांगितलं, उतरता क्रम लावला का उतरता क्रम. ठीक आहे. आता प्रश्न काय, शेवटून दुसरी संख्या कोणती. शेवटून दुसरी संख्या कोणती, 7557. 7557. ठीक आहे. 7वा, खालील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास दुसरी संख्या कोणती येईल. आता काय म्हणलं आहे, चढता क्रम. अंडरलाईन करायचं. मी जसं अंडरलाईन करतोय तसं अंडरलाईन करायचं. काय करतोय त्याच्याकडे नीट लक्ष द्या बारकाईनं. चढत्या क्रम. आता चढता क्रम मांडलाय. चला चढता क्रम मांडूयात. आता चढता क्रम म्हणजे लहान संख्या. आता लहान संख्या कोणती आहे, ही 4 अंकी संख्या आहेत का सगळ्या. 8000, 8000, 1000, 8000, 8888. ओके. आता याच्यामध्ये लहान हजार स्थानी 8 आहे, 8 आहे, 1 आहे, 8 आहे, 8 आहे. आता ही सर्वात लहान संख्या झाली. 1888. ठीक आहे. याचं काम संपलं. आता हे 8000, 8000, 8000, 8000 हे सगळीकडेच समान अंक आहे. म्हणजे सहस्त्र स्थानाचं काही नाही. आता शतक स्थानी बघू. इथं काय आहे, 800 आहे, इथं 800 आहे, इथं पण 800 आहे. ठीक आहे. इथं पण नाही, ही संख्या संपली होती आपल्याला. सॉरी, काय चुकलं आपलं. 1888. हां, ही बरोबर आहे. हां, आता इथं 100 आहे, 8100 आहे. म्हणजे 8188 ही दुसरी संख्या संपली. आता शतकस्थान 800, 800, 800. ठीक आहे. हां, आता 881 आहे, इथं 18 आहे, 88 आहे. मग हे 18 लहान आहे. 8818 याचं पण काम संपलं. आता 81 आणि 88. 88 मोठी आहे, ही लहान आहे. 8881 आणि 8888. किती संख्या होत्या, 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. बरोबर आहे. चढता क्रम बरोबर आहे का. 1888. 1000 असल्यामुळं इथंच बघा, इथं 8100, पुन्हा 8800 आहे, 800 आहे, 800, 18, 81, 88. ओके. हां, मग काय म्हणलं आता, लिहिल्यास दुसरी संख्या कोणती येईल. दुसरी संख्या ही काही दुसरी संख्या 8188. 8188. ठीक आहे. थोडीशी गडबड झाली तर होऊ शकते गडबड. हां, म्हणून नीट लक्ष द्यायचं. या संख्यांचा उतरता क्रम लावला. उतरता क्रम. ठीक आहे. चला उतरता क्रम लावूया आता. म्हणजे मोठी संख्या शोधायची आपल्याला. 27779, 27798, 27989, 27797. आता हे 27 तर कॉमन सगळीकडे आहे. म्हणजे 10,000 आणि 1000 स्थान सारखंच आहे. त्याच्यामुळं याच्यावरून मोठी आणि लहान संख्या ठरणारच नाही. आता मोठी संख्या शतकावरूनच ठरेल. शतक 7 आहे, शतक 7 आहे, शतक 7 आहे, इथं पण शतक 7 आहे. म्हणजे ह्याचं पण काम नाही शतकाचं पण. ठीक आहे. हां, आता दशकावरून आणि एककावरून 79, 98, 89, 97. चला आता मोठी संख्या कोणती, 98. म्हणजे 277, 98. ठीक आहे. त्यानंतर 97, 277, 97. ठीक आहे. हे एकचं काम संपलं, याचं काम संपलं. उरल्या 2 कोणते आहेत, 89 आणि 79. 277, 89, 277, 79. ठीक आहे.
मग आता झालं ह्या संख्याचं उतरत्या क्रमाने मांडल्या. आता येणारी तिसरी संख्या कोणती? पहिली, दुसरी, तिसरी. 27,789. 27,789 कुठं आहे? 27,789 पर्याय क्रमांक 1. मी मध्ये मध्ये इंग्रजी अंक वापरतो. तुम्हाला अडचण असली तर सांगत चला, परंतु इंग्रजी अंकसुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजेत, गरजेचे आहेत. या संख्या चढत्या क्रमाने मांडलेल्या असतील तर चौकोन बॉक्समध्ये येणारी संख्या कोणती? आता निश्चितपणे जर चढत्या क्रमाने मांडायची असेल तर 9,341 पेक्षा ही मोठी संख्या पाहिजे आणि 10,005 पेक्षा ही संख्या लहान पाहिजे. आता मग 8,000 पहिला पर्याय घेतला, 8,000 घेतला तर 8,000 काय होईल? मध्ये बसणार नाही त्यांच्या, कारण ह्याच्यापेक्षा ती संख्या लहान आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकेल. 9,607 ही इथं बसण्याची शक्यता आहे. 9,600, कारण 9,300 पेक्षा 9,600 करेक्ट आहे, ही बसू शकते. तिसऱ्याची शक्यता आहे का बघूयात आपण. 9,134, 9,100 इथं 300 म्हणल्यामुळे हे पण नाही बसणार. आता ही तर 93,400 आहे, म्हणजे ही 93,400 नाहीच बसणार. ही 9,341 पेक्षा मोठी आहे, परंतु दोन्हीच्या मध्यात ही पण बसेल की रे. 10,005 आहे, नाही बसणार नाही. 93,400 10,005 पेक्षा सुद्धा मोठी संख्या आहे, म्हणजे ही पण नाही बसणार. म्हणजे हीच बसते, येते संख्या 9,607. 9,607 या ठिकाणी ही संख्या बसते, मध्ये संख्या येणारी संख्या. 11वा प्रश्न, 10वा प्रश्न आहे. या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास, बघा आपण भरपूर याचा सराव केला की आपल्याला सहज सोपं जाणार आहे. सरावानेच गणित चांगलं सुधारण्यात येतं. गणित सुधारायचं असेल तर सराव अत्यंत महत्त्वाचा असतो. उतरत्या क्रमाने लावल्यास, उतरता क्रम 9,000 आहे, 9,000 आहे, 9,000 आहे, 9,000 आहे. हजारावर नाही समजणार. 500 आहे, 400 आहे, 0 आहे, 200. चला, ही 500वाली 1 नंबर, पुन्हा 400वाली 2 नंबर, नाही सॉरी, उतरता क्रम बरोबर आहे. 500वाली 9,535, 9,491, पुन्हा दोन्हीत मोठी कोणती? 9,208 आणि 9,099. उतरत्या क्रमाने मांडल्यास शेवटची संख्या कोणती? शेवटची संख्या आहे 9,999, पर्याय क्रमांक 3. 11वा प्रश्न. खालील पर्यायातील संख्यांचा योग्य उतरता क्रम कोणता? योग्य उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे. आता इथं तर 30,303 आहे. इथं एकक, दशक, शतक, नंतर कॉमा, इथं तर 3 लक्ष दिलं आहे, म्हणजे हा 3 लक्ष असल्यामुळं तर चुकलाच, हा तर येणारच नाही. 44,044, ह्याच्यापेक्षा ही मोठी संख्या बरोबर आहे. 44,444, 40. आता ह्याच्यापेक्षा ही मोठी असली पाहिजे. 44,404, अरे हे 404 तर ह्याच्यापेक्षा लहान आहे, म्हणजे हा क्रम नसणार आहे. आपल्याला कसं आहे, मोठ्यापासून छोट्याकडे जायचं आहे. 11,111, 10,111. ही मोठी संख्या आहे, त्याच्यापेक्षा छोटी संख्या ही आहे, याच्यापेक्षा ही छोटी असायला पाहिजे. 11,000 दिले, इथं तर 10,000 आहे, म्हणजे हा पण पर्याय चुकलेला दिसतोय. 55,500, 55,050, 55,505 आणि 50,005. हा पण पर्याय चुकलेला दिसला आहे. 50,500 मोठी आहे, याच्यानंतर 50,050 लहान आहे, हे बरोबर आहे. पण 50,505 इथं ही पण चुकली. मग आपलं काय चुकलं का पर्याय चुकला आहे, आपण अजून एकदा खात्री करून बघू. 30,303, इथं 3,03,000 आहे, म्हणजे हा चुकलाच आहे. आपलं पडताळा बरोबर आहे. 44,044, 44,440. उतरता क्रम म्हणल्यामुळे 44,440 तर मोठी आहे, म्हणजे ही आधी असायला पाहिजे, म्हणजे ही पण चुकलेलं आहे, म्हणजे आपला पण ताळा बरोबर आहे. 11,111,
हां ही मोठी आहे, ह्याच्यापेक्षा लहान 10,111 हे बरोबर आहे. आता ह्याच्यापेक्षा लहान इथं पाहिजे 11,111 आहे, म्हणजे हा पण चुकीचाच पर्याय आपला पडताळा बरोबर आहे. 55,500 त्याच्यापेक्षा लहान संख्या 55,050 बरोबर आहे. याच्यापेक्षा लहान संख्या 50,000 हां बरोबर आहे की 55,000 आणि 50,000 50,005 आणि 50,005 आपण इथं 55 समजायला लागलो म्हणून आपले बहुतेक गल्लतफहमी झाली, चुकी झालं. 55,500 55,050 50,505 बरोबर आहे आणि 50,005 बरोबर आहे. हेच पर्याय क्रमांक बरोबर आलेला आहे. आपला इथं ताळा चुकलेला होता. आपण करत असताना आपलं लक्ष थोडंसं विचलित झालं की आपलं उदाहरण चुकण्याची शक्यता असते. 55,500 55,050 50,500 आणि 50,005 करेक्ट. हा योग्य उत्तरचा क्रम आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 12वा, या संख्या क्रमाने लावल्यास मध्यभागी संख्या कोणती? आता या संख्या क्रमाने म्हणजे काय असतं माहिती आहे का? चढत्या क्रमाने. अजून एक शब्द वापरतात योग्य क्रमाने. बघा हा महत्त्वाचा शब्द आहे. योग्य क्रमाने, योग्य क्रम. नुसता क्रम म्हणलं तर चढता क्रम हा लक्षात ठेवा. हां चला बघूयात आता चढता क्रम लावूयात. 2,000 आहे, 3,000 2,000 3,000 4,000. आता 2,000 ही ह्या दोघांपैकी एक लहान संख्या शोधायची आहे चढता क्रम म्हणल्यावर. 2,300 आहे, 2,037 आहे, मग ही लहान संख्या. 2,037 2,332 हां ह्या दोघांचं काम संपलं. आता ह्याच्यापैकी बघू 3,000 3,000 4,000 ही तर मोठी झाली. आता ह्या दोन्हीपैकी एक कोणती येणार? 3,200 3,400 हां मग ही लहान संख्या आहे. 3,242 3,422 आणि सर्वात मोठी संख्या 4,202. चला मध्यभागी कोणती आली? 3242 पर्याय क्रमांक 3. येतं लक्षात. प्रश्न 13वा, या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील पहिली व तिसरी या संख्यांची बेरीज कोणती? चला उतरता क्रम लावायचा आहे. कोणते आहे? 111 119 181 118. मग सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे उतरता क्रम म्हणल्यावर? 199. पुन्हा कोणती आहे? 181 181. पुन्हा कोणते आहे? 118. पुन्हा कोणते आहे? 111. ठीक आहे. लावल्यास पहिली व तिसरी संख्याची बेरीज. पहिली व तिसरी संख्या 199 प्लस 118 9 8 17ला 7 हातच्याला 1 9 1 10 1 11ला 1 हातच्याला 1 3 317 पर्याय क्रमांक 3. 14वा प्रश्न, या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता मधोमध येणारी संख्या कोणती? असं पण येऊ शकतो बरं का. म्हणजे प्रश्न कसा प्रकारे येऊ शकतो? ह्यातल्या दुसऱ्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती, दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचा फरक किती, ह्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे की उतरता क्रम काढता येणे आणि चढता क्रम काढता येणे. चला उतरता क्रम म्हणल्यावर मोठी संख्या आधी शोधायची आहे. 9,000 9,000 9,000 9,000 9,000 हजाराच्या स्थानावरून समजत नाही. आता 8,000 800 800 800 800 800 शतकाच्या पण कळत नाही. शतकाच्या पण नाही. म्हणजे 76 याच्यावरून कळलं. आता 76 65 75 57 56. कोणती मोठी संख्या आहे? 76. म्हणजे ही 76 जर लिहिली तरी चालते. पुन्हा कोणती आहे? 76 नंतर 75 हे 75 लिहा. त्यानंतर कोणती आहे? 76 झाली 75 झाली 65 57 56 यापैकी 65. त्यानंतर 57 त्यानंतर 56. या संख्या उतरत्या क्रमाने मधोमध येणारी 65 म्हणजे 98 65. कुठं आहे 98 65? पर्याय क्रमांक 1.
या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास त्या चढत्या क्रमातील व दुसऱ्या संख्येत चौथ्या क्रमातील व दुसऱ्या सोबत चौथ्या संख्येतील फरक कोणता? बरं, आधी आपण पहिल्यांदा काय करू, चढता क्रम मांडून घेऊ. चढत्या क्रमाने मांडल्या असत्या. या संख्या चढत्या क्रमाने मांडू. हे 64,000, 64,000, 65,000, 65,000, म्हणजे 65,000चे तर घ्यायचेच नाहीत. आता आपल्याला 64,000चे घ्यायचे. ही 500 आहे, ही 400 आहे, मग ही घ्यायची. चला, 64,000, 64,467. पुन्हा काय येणार, 64,567. आता 65,000, 65,000, ही 400 आहे, ही 600, मग ही घ्यायची 400 लहान असल्यामुळं. 65,466 आणि 65,646. ठीक आहे. या चढत्या क्रमाने मांडल्या असता या चढत्या क्रमातील दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक कोणता? फरक म्हणलं की वजाबाकी. आता मोठी संख्येतून लहान संख्या वजा करायची. हे 65,646 वजा 64,567. 6तनं 7 गेले म्हणजे 16तनं 7 गेले 9 उरले, आजच्याला 1. 4तनं म्हणजे 14तनं 7 गेले 7 उरले, आजच्याला 1. 6तनं 6 गेले 0. 5तनं 4 गेले 1, 0. 10,79. 10,79 म्हणजे पर्याय क्रमांक 3. ओके. काय अडचण असली तर मला व्हॉट्सॲपला मेसेज टाका. 9422-377-566 व्हॉट्सॲपला तुम्हाला टाका किंवा कॉमेंटमध्ये बॉक्समध्ये लिहा. थँक्यू.